हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील उर्वरित पदं जसं की आरोग्य सेवक, ग्रामसेवक यांच्या परीक्षा कधी होणार आहेत, तसंच पेसा केसचं काय झालं, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हा आहे की खूप विद्यार्थी व्हॉट्सअपला रोज मेसेज करत आहेत, यूट्यूबला व्हिडिओच्या खाली कमेंट करत आहेत आणि या 2 प्रश्नांची उत्तरं विचारत आहेत किंवा ही 2 प्रश्न ती विचारत आहेत. त्यामुळं मग एक व्हिडिओ बनवून त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच माहिती द्यावी असं वाटलं, त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्नाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ई-बुक विकत घ्या. या ई-बुकमधून 40 प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाईल. तर सर्वात आधी एक लक्षात ठेवा, 30 जानेवारीला जे पेसा केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार होती त्याची तारीख पुढे ढकललेली आहे आणि माझ्या माहितीनुसार 13 फेब्रुवारीला आता त्याची सुनावणी होणार आहे. 30 जानेवारीला सुनावणी झाली नाही. आता मग आपल्या परीक्षा कधी होणार, तर सामान्य प्रशासन विभागानं जे सांगितलेलं आहे की पेसा क्षेत्रातील जे काही म्हणजे 17-16 पदं येतात त्यांचा निकाल लावू नये जोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश येत नाही तोपर्यंत. त्यामुळं आपल्या ह्या परीक्षा रखडलेल्या आहेत. तर आता जोपर्यंत हे पेसाचा निकाल येणार नाही ना तोपर्यंत परीक्षा होण्याची चान्सेस कमी दिसत आहेत. कारण आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये 14 फेब्रुवारीपर्यंत तर उच्च न्यायालयाच्या परीक्षा आहेत. त्याच्यानंतर 16 तारखेपासून अजून कोणत्या तरी एका डिपार्टमेंटच्या परीक्षा आहेत. आणि जर या फेब्रुवारी एंडिंगपर्यंत जर परीक्षा नाही झाल्या तर मार्च महिन्यामध्ये कधीही आचारसंहिता जाहीर होईल. आणि एकदा आचारसंहिता जाहीर झाली की मग आपल्या परीक्षा आचारसंहिता उठल्यानंतरच होतील. पण त्याच्या आधी एक विनंती आहे की ॲटलिस्ट जे जिल्हे पेसामध्ये येत नाहीत त्या जिल्ह्याच्या परीक्षा तरी घ्याव्यात, म्हणजे त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. आणि मग माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पेसामध्ये येणाऱ्या जिल्ह्याच्या परीक्षा घेण्यात याव्यात असं माझं स्वतःचं मत आहे किंवा विनंतीसुद्धा आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयालासुद्धा विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर पेसाचा जो काही निर्णय द्यायचा आहे तो द्या. फक्त सुनावणीच्या तारखा तुम्ही पुढच्या देत आहात, त्यामुळं विद्यार्थ्यांचं भवितव्य ताणणीला लागलेलं आहे. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निर्णय लवकर घ्यावा. तर आता ह्या आरोग्य सेवक आणि ग्रामसेवकच्या परीक्षा कधी होणार, तर सर्वोच्च न्यायालयाचा पेसाचा निकाल आल्यानंतरच जे आपलं जे ग्रामविकास विभाग आहे तो निर्णय घेईल. अजून तरी त्यांनी असा काही निर्णय घेतला नाही की नॉन पेसामधील जिल्ह्यांच्या परीक्षा घ्यायचा, असा निर्णय त्यांनी अजून तरी ऑफिशियली घेतलेला नाही. पण तो घ्यावा असं मला तरी वाटतं किंवा सर्व विद्यार्थ्यांची सुद्धा मागणी आहे. ॲटलिस्ट 23 जिल्ह्यांच्या तरी परीक्षा होतील जर त्यांनी निर्णय घेतला तर. पण पाहूयात आता तो काय निर्णय घेतात ते. पण अजून तरी सध्यापर्यंत या म्हणजे आज 2 फेब्रुवारीपर्यंत ऑफिशियली त्यांनी नॉन पेसामधील जिल्ह्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला नाही. आता त्यासोबतच जिल्हा परिषदेचे जे काही पदांचे निकाल जाहीर झालेले आहेत, परंतु बऱ्याचशा पदांचे परीक्षा झाल्यात पण निकाल अजून जाहीर झाले नाहीत. तर ते निकालसुद्धा लवकरच जाहीर होतील, कारण आचारसंहितेच्या आत त्यांना ते निकाल जाहीर करायचे आहेत. ॲटलिस्ट ज्या पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यांचे निकाल तरी त्यांना जाहीर करायचेच आहेत, हे त्यांचं टार्गेट आहे. तर याच पद्धतीनुसार सार्वजनिक आरोग्य विभागाचे सुद्धा अंतिम निकाल लवकरच जाहीर होतील आणि ते पण आचारसंहितेच्या अगोदरच जाहीर होतील. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संच तसंच कृषीशास्त्र नोट्स ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही 2 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. काही नवीन अपडेट आला ऑथेंटिक तर व्हिडिओच्या माध्यमातून दिला जाईल. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.